भारतासोबत व्यापार करार करायला सहमती दर्शवल्याची घोषणा अमेरिकेनं केली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत घोषणा केली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील दोन्ही देशातल्या व्यापार करारावर शिक्कामोर्तब केलं। भारतावर लादलेलं टॅरिफही 50%हून 18%पर्यंत कमी केलंय। त्यामुळे अमेरिकन वस्तूंच्या भारतातल्या दरात घसरण होईल। आयात शुल्क कमी झाल्यानं किमतीवरही परिणाम होईल। व्यापार सुलभीकरणामुळे अमेरिकन शेतमालासाठी भारतीय बाजारपेठ खुली झाली आहे। अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात कापूस, इथेनॉलची निर्यात होईल। अमेरिकेच्या जास्त निर्यातीमुळे डाळी, डेअरी उत्पादनं आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे। परिणामी कृषी क्षेत्राला आणि शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाते। सरकारनं रासायनिक खतावरच्या सबसिडी कमी केल्यामुळे रासायनिक खताचे दर आकाशाला भिडत आहेत। पर्यायानं भारतीय शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे आणि जीएम तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा अधिकार नसल्यामुळे उत्पादन वाढायला तयार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जीएम उत्पादनानं भारतामध्ये जर का आली तर किमतीची स्पर्धा करणं भारतीय शेतकऱ्याला केवळ आणि केवळ अशक्य आहे। आणि एकदा का अमेरिकन बाजारपेठ आपल्याला जर मिळाली तर भारतीय शेतकऱ्याचा माल विकायला सोपं होईल आणि भारतीय शेतकऱ्याला आपल्या मालाला मोबदला मिळण्यासाठी चांगली गोष्ट होईल। आता आपण बघताय की सोयाबीनचं दरसुद्धा जे वाढलेलं आहे ते फक्त डॉलरमुळंच हा चमत्कार झालेला आहे। त्याच्यामुळे डॉलरवर बऱ्याच काही गोष्टी अवलंबून असतात। आयातीमुळे भारतीय ग्राहकांना स्वस्त दरात वस्तू मिळतील, मात्र आधी संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा कणा मोडण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे बळीराजाचं हित जोपासण्यासाठी सरकार काय भूमिका घेणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।